नमस्कार, गौरी फॅशन डिझायनर मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मशीन बद्दल तसेच मशीनला जी मोटर लावली आहे ही जी मोटर लावली तर याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती सांगणार आहे। एका ताईंची मला कमेंट आली होती की तुम्ही जे मोटर लावून मशीनवरती जे ब्लाउजचं काम करता तर ते कसं करता। तर सगळ्यात आधी मी या मशीन बद्दल सांगते। तर ही जी मशीन आहे तर ती मी अनमोल कंपनीची मशीन घेतलेली आहे आणि यालाच ही मोटर जी आहे ती अटॅच केलेली आहे। ही जी मशीन आहे तर ही सुपर लिंक मॉडेल आहे हे आणि ही जी मशीन आहे तर ती हाफ सेटलची मशीन आहे। मी जेव्हा सुरुवातीला मशीन घेतली तेव्हा मला मशीनबद्दल जास्त काही माहिती नसल्यामुळे मी ही हाफ सेटलची मशीन घेतली आहे। जर तुम्ही आत्ता नवीन विचार करत असाल तर मशीन कोणती घ्यावी काय तर तुम्ही फुल सेटलचीच मशीन घ्या, ती खूप चांगली आहे आणि ह्या मशीनवरच मी दिवसातून 9 ते 10 ब्लाऊज माझे ह्याच्यावरतीच माझे शिवून होतात। आणि ही जी मोटर आहे तर ही मोटर 1 HP/12 ची आहे। याचा RPM जो आहे तो 6500 आहे। ही मोटर जी आहे ती घरगुती वापरासाठी तसेच टेलरिंग व्यवसायासाठी उपयुक्त आहे। ही मोटर जी आहे तर ती ही प्लाऊडला अटॅच करून घेतलेली आहे। याला स्क्रू टाकून ती व्यवस्थित अशी अटॅच करून घेतलेली आहे। तुम्हाला पण या प्रकारची जर मोटर बसवायची असेल तर आपले जिथं शिलाई मशीन भेटतात तिथं या प्रकारच्या मोटर भेटतात तर तिथून तुम्हाला सहज ही मोटर भेटून जाईल। तर ही मोटर मशीनला कशी अटॅच करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर या प्रकारचा जो आहे तो बेल्ट भेटतो। हा बेल्ट साईजनुसार असतो का मोटर पासनं मशीन पर्यंत किती साईज आहे त्यानुसार आपल्याला हा बेल्ट भेटतो। तर हा बेल्ट कसा बसवायचा मी तुम्हाला सांगते। तर हा बेल्ट बसवताना आपल्याला याची जी रिंग आहे या प्रकारे टाकून घ्यायची मशीनमध्ये। मशीनला इथं जी खाच असते त्या खाचेमध्ये या प्रकारे ही रिंग टाकून घ्यायची। त्यानंतर मशीन थोडीशी उचलून घ्यायची आणि बरोबर हे मोटरला इथं जी खाच असते तर त्यामध्ये आपल्याला हे असं या प्रकारे बेल्ट टाकून घ्यायचा आहे। तर ही मशीन इथं फिट झाली आहे। आता मी तुम्हाला खालचा जो फूट आहे तर तो कसा यूज करायचा ते सांगणार आहे। हे जे आहे तर हे फूट पेडल आहे, हे या प्रकारचं असतं। यावरती आपण जेवढा दाब देणार तेवढं हे कमी जास्त मोटरचा स्पीड होतो। याने या प्रकारे इथं पाय ठेवून आपल्याला स्पीड किती पाहिजे ते कंट्रोल करता येतं। त्यानंतर याला 2 प्रकारच्या वायर येतात, एक या प्रकारची असती आणि दुसरी या प्रकारची। तर ही जी वायर असती तर ही वायर आपली जी मशीन पासून आलेली वायर आहे तर त्याला अटॅच करायची असती। या प्रकारे ही अटॅच करून घ्यायची। त्यानंतर ही जी दुसरी राहिलेली वायर आहे तर ही आपल्याला प्लग मध्ये जोडायची आहे। या प्रकारे प्लग मध्ये जोडून घ्यायची। आता आपण स्विच चालू करू। या प्रकारे मी हे जे फूट पेडल आहे तर यावरती मी या प्रकारे एक पाय ठेवलाय। तर यामुळे आपलं जी मशीन आहे तर ती मशीन चालते। आता मी तुम्हाला ही मशीन कशी चालवायची हे सांगते। तर आपण जेव्हा ह्या फूट पेडल वरती या प्रकारे दाब देतो तेव्हा ही मशीन जी आहे ती आपली चालायला सुरुवात होते आणि याच्यावरचा पाय काढला की आपली मशीन बंद होते। आपल्याला हवा तेवढा स्पीड आपण ह्याच्यावरती कंट्रोल करू शकतो। या प्रकारे इथं माझी मशीन चालते।
तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ मी कशाबद्दल टाकू हेही मला कमेंट करून नक्की सांगा. या प्रकारची नवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामध्ये आपण ब्लाऊजबद्दल माहिती, ड्रेसबद्दल, आरी वर्कबद्दल ही सर्व माहिती तुम्हाला बघायला भेटेल. तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा.